नेहमी कांदे पोहे खाऊन कंटाळा आला असेल ना, तर हे बाईट्स नक्की करून पहा. आता मुलांचा टिफिन असो किंवा सकाळचा नाश्ता, आयत्या घाई गडबडीत देखील तुम्ही अशा प्रकारे पोह्यांचे बाईट्स करून दिले की सर्वच जण आवडीने खातील. अगदी कमीत कमी तेलामध्ये हे बाईट्स तयार होतात. आता हे बाईट्स तुम्ही तयार करून एअर कंटेनर डब्यामध्ये भरून 4 ते 5 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि आयत्या वेळी कधी खायचे आहेत ना, तेव्हा बाहेर काढून त्याला तडका दिला तरीही चालतो. चला तर वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर बाउलमध्ये मी 1 वाटी जाड पोहे घेतलेले आहेत. नेहमी कांदे पोहेला आपण जसे पोहे धुतो ना, त्या प्रकारे पोहे धुवून घेऊन त्यातील पाणी पूर्णपणे निथळून घेऊयात. पोहे निथळून घेतल्यानंतर 5 मिनटं मी ठेवून छानपैकी या ठिकाणी मोकळे करून घेतलेले आहेत. आता त्यामध्ये ज्या वाटीने पोहे घेतले त्या वाटीने अर्धा वाटी आपण रवा घालूयात. तर या ठिकाणी जाड किंवा बारीक कोणताही रवा वापरला तरीही चालेल. आता त्याच वाटीने अर्धा वाटी दही. दही हलकंसं आंबट असलं की ह्या बाईट्सला टेस्ट खूप सुंदर अशी येते. चवीप्रमाणे मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून हे सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित करून घेऊयात. समजा भिजवताना पोह्यांमध्ये जास्त पाणी राहिलं की अजिबात घाबरू नका, त्यामध्ये तुम्ही अजून रवा ॲड केला तरीही चालेल. आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर रवा छान फुलण्यासाठी फक्त झाकण ठेवून आता आपण हे 5 मिनटं बाजूला ठेवून घेऊयात आणि 5 मिनटानंतर लगेच बाईट्स करायला घेणार आहोत. 5 मिनटानंतर रवा देखील छान फुललेला आहे. आता बॅटरला थोडंसं तेल लावून आपण 1 मिनिटभर छान मऊसर असं मळून घेऊयात. अगदी साधी सोपी आणि झटपट असे बाईट्स तयार होतात. अजिबात जास्त वेळ लागत नाही. तर ह्या बाईट्समध्ये तुम्हाला काही व्हेजिटेबल टाकायचे असेल ना, ते देखील बारीक चिरून त्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. पण मी या ठिकाणी प्लेनच बाईट्स तयार करणार आहे. आता हाताला थोडंसं तेल लावून अशा प्रकारे आपण मध्यम साईजचे छोटे छोटे बाईट्स तयार करून घेऊयात. गोल बाईट्स करून मी नंतर ते चपटे करून घेतलेले आहे. परंतु तुमच्या आवडीनुसार बाईट्सला तुम्ही कोणताही आकार देऊ शकता. पूर्णपणे गोल किंवा सिलेंडरचा देखील तुम्ही या बाईट्सला आकार दिला तरीही चालेल. एकीकडे बाईट्स तयार करेपर्यंत मी गॅसवरती दुसऱ्या बाजूला कढईमध्ये 1.5 ग्लास पाणी घालून पाण्याला छान उकळी आणलेली आहे आणि चाळणीला देखील तेल लावून घ्यावं. तेल लावल्यामुळे अलगद असे चाळणीतून बाईट्स निघाले जातात, ते चिकटत नाही. बाईट्स वाफवताना छानपैकी फुलले जातात. त्यामुळे बाईट्स चाळणीमध्ये ठेवताना चिकटून न ठेवता दोन्ही बाईट्समध्ये थोडीशी जागा ठेवावी, त्यामुळे ते अजिबात चिकटत नाही. तर मध्यम आचेवरती मी 10 मिनटं छानपैकी या ठिकाणी बाईट्स वाफवून घेतले. काडी छान क्लीन निघाली की समजायची तर बाईट्स छानपैकी शिजलेल्या आहेत. चला तर चाळणीमधून आपण हे बाईट्स काढून पूर्णपणे थंड करून घेऊयात. सोडा इनोचा वापर न करता या ठिकाणी पहा किती मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्जी असे बाईट्स तयार झालेले आहेत. आता हे बाईट्स तुम्ही तडका न देता एअर कंटेनर डब्यामध्ये भरून 4 ते 5 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि आयत्या वेळेस कधीही बाईट्सला ह्या तडका देऊ शकता. आता पॅनमध्ये मी बाईट्सला तडका देण्यासाठी साधारणपणे अर्धा पै तेल घालून घेते. तेल तुम्ही गरजेनुसार कमी जास्त करू शकता. आता त्यामध्ये पाव चमचा राई, पाव चमचा जिरे आणि पाव चमचा आपण तीळ घालून घेऊयात. तर या ठिकाणी मी निम्म्याच बाईट्सला आता तडका देणार आहे आणि उरलेले बाईट्स मी एअर कंटेनर डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवलेले आहेत. 4 ते 5 कढीपत्त्याची पानं, उभी चिरलेली हिरवी मिरची. आता हिरवी मिरची तुमच्या तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हा तडका तयार करताना गॅसची आच पूर्णपणे मंदच असावी. 2 चिमट हिंग, पाव चमचा लाल तिखट. आता आपण ह्यामध्ये हिरवी मिरची देखील घातलेली आहे, त्यामुळे लाल तिखट हे तिखटाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा स्किप केले तरीही चालेल. अर्धा चमचा सांबर मसाला आणि तयार केलेले बाईट्स टाकून आपण व्यवस्थित मसाल्यांमध्ये कोट करून घेऊयात. मी सांबर मसाल्याचा वापर केलेला आहे, परंतु तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही या ठिकाणी मसाला वापरू शकता. आता कोणताच मसाला नसेल ना, तर हलकासा गरम मसाला वापरला तरीही चालेल.
थोडीशी चटपटीत अशी टेस्ट येण्यासाठी मी पाव चमचा त्यामध्ये चाट मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतलेली आहे. तर तडक्यासाठी या ठिकाणी मी तेल वापरलेले होते, परंतु तुम्ही बटर वापरले तरीही चालेल. अशा प्रकारे बाईट्स तयार करून दिलं की मुलं देखील आवडीने खातील. आणि अजून तुम्हाला बाईट्स हेल्दी करायचे असतील ना, तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बारीक चिरलेली कोणतीही भाजी तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. दिसायला पहा किती सुंदर असे बाईट्स दिसत आहेत ना. तर हे बाईट्स तुम्ही ग्रीन चटणी, टमॅटो सॉस किंवा असेच देखील खूप सुंदर असे लागतात. दोन्ही बाजूने छानपैकी क्रिस्पी तयार झाल्यानंतर आपण हे बाईट्स सर्व करून घेऊयात. आता बघूनच तोंडाला पाणी सुटलं ना, तर तुम्ही देखील अशाच प्रकारे चटपटीत हे पोह्यांपासून बाईट्स करून पहा आणि कसे झालं ते मला कमेंट बॉक्समध्ये तर सांगायला अजिबात विसरू नका. तर या बाईट्सवरती 0 नंबरची बारीक शेव घातली की तरी देखील खूप सुंदर असे बाईट्स लागतात. तर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि महत्त्वाचं म्हणजे बेलची घंटी वाजवायला तर अजिबात विसरू नका. माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. चला भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये.